वचन दिले तू मला मालिकेचा आजचा फायनली भाग आलेला आहे. प्रेक्षकांनो, आजचा भाग इतका जबरदस्त, खतरनाक, लय भारी. तुम्ही ना शेवटपर्यंत बघतच राहताल, कारण ऊर्जाने कोर्टात काम केलंयच असं. तर सुरुवातीला बघा, काहीही करून प्रभाकरला ते घर सोडायचं असतं जहागीरदारांचं, पण त्याला शैलेजा मान्यता देत नाही आणि ती घर सोडायला तयारच नाही. त्यातच हर्षवर्धनसोबत काम करणं बंद केलंय. प्रभाकर जेव्हा असं बोलतो तेव्हा कुमुदिनी आजीने त्याची चांगलीच खरडपट्टी काढली आणि एक असा ठोस निर्णय घेतलाय की जेणेकरून घरात, जहागीरदारांच्या घरात वाद होणार नाहीत. तिने शैलेजा, प्रभाकर आणि सोबतच विजयाची सुद्धा चांगलीच कानउघडणी केली. पण सगळ्यात जास्त जर धमाका कुठे झाला असेल तर तो कोर्टात. कारण 2 साक्षी पुराव्यांनी ऊर्जाने जबरदस्त केस पालटली आणि बाजीसुद्धा मारली. सब इन्स्पेक्टर माने आणि फॉरेन्सिक ऑफिसर कारंद यांच्या साक्षीने, सोबतच हर्षवर्धनने गायब केलेला CCTV फुटेज जे आहे त्यामुळेच तो अडचणीत आलाय. कारण त्याची कॉपी असलेला पुरावा ऊर्जाने कोर्टात सादर करता क्षणी पद्मावरती अत्याचार करणारा विक्रांत शिर्के आता अडकलाय आणि हर्षवर्धन, विक्रांत आमदाराच्या तोंडचं पाणीच पळाले. त्यात ऊर्जाने हर्षवर्धनवरती सुद्धा गंभीर आरोप लावलेत की हा पुरावा गायब करण्याचा प्लॅन त्याचाच असणार आहे आणि सोबतच पद्माचा पाठलाग करणारा विक्रांतला आता जेल होणार आहे. प्रेक्षकांनो, म्हणजे अर्थात ऊर्जाने अर्धी बाजी जिंकली. आता हे सगळं नक्की घडतंय तरी कसं ते बघणार आहोतच. भाग शेवटपर्यंत जरूर बघावा इतकीच इच्छा आहे. ऊर्जाने कोर्टात हे सिद्ध केलं होतं की पद्मा गरीब आहे, पण खोटारडी नक्कीच नाही आहे आणि विक्रांतच आरोपी आहे. पण फक्त पद्माचीच साक्ष ग्राह्य धरली जाऊ शकत नाही. म्हणून मायलॉर्ड ऊर्जाला कोर्टामध्ये ठोस पुरावा सादर करायला सांगतात. त्यावेळेला होतं असं की ऊर्जा कोर्टाला सांगते की तिच्याकडे महत्त्वाचा ठोस पुरावा आहे, विक्रांत शिर्केच्या घराबाहेरचं CCTV फुटेज, जे की कर्नल पाटेकरांच्या घरच्या CCTV फुटेजमधून मिळालं आहे, ज्यामध्ये विक्रांत पद्माचा पाठलाग करताना स्पष्ट दिसलाय. आता हर्षवर्धन निश्चिंत होतो, कारण त्याला माहिती आहे की त्याने केव्हाच तो पुरावा ऊर्जाचा नकळत गायब केलाय. पण आमदार आणि विक्रांत, त्याचे मित्र, त्यांची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते. आता जेव्हा कोर्टात मायलॉर्ड पुरावा सादर करायला सांगतात तर व्हिडिओ पूर्णपणे ब्लँक असते. खूप वेळ वाट पाहूनही तो व्हिडिओ सुरूच होत नाही आणि तिथेच ऊर्जाला जज साहेबांकडून ओरडा बसतो की ऊर्जा शिंदे, तुमच्याकडे खरंच पुरावा आहे की तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवताय. ऊर्जालाही काही कळायला मार्ग नसतो. अचानक CCTV फुटेज गायब झालं तरी कसं, शौर्यलाही जबर धक्का बसतो. जहागीरदारांच्या घरी प्रभाकर शैलेजावरती चिडतो, हे बघ, मला ते सगळं नाही माहिती आणि मला त्या सगळ्यांमध्ये पडायचं सुद्धा नाही आहे. त्यावर शैलेजा म्हणते की खरं तर तुम्ही तिथे हजर असायला हवं होतं. तुमचा मोठा भाऊ तिथे केस लढतोय. काय हो, तुम्हाला काय वाटतं की शिर्क्यांचा तो युवराज जेलमध्ये जाईल की नाही? नाही म्हणजे तुमचा मोठा भाऊ आणि तुमची चुलत सून हे एकमेकांच्या विरोधात केस लढतायत, म्हणजे तुम्ही तिथे नक्कीच हजर असायला हवंच होतं. प्रभाकर शैलेजावरती नाराज होतो की मुद्दाम करतेस का तू हे सगळं? बरं ते जाऊ देत, सोड. तो फोनमधले काही फोटोज दाखवतो. शैलेजा विचारते की हे सगळं काय आहे? तेव्हा प्रभाकर सांगतो की खरं तर काल माझं ब्रोकरसोबत बोलणं झालं होतं. ही काही घरं आहेत, म्हणजे कोर्टाच्या जवळपास आहेत, भाजी मार्केट, ग्रोसरी स्टोअर्स, सगळं काही जवळच अवेलेबल आहे आणि भाडं पण जास्तीचं नाही आहे. तेव्हा शैलेजा फार वैतागते. तेव्हा प्रभाकर तिला सांगतो की अगं निदान बघ तरी, नाहीतर परत नाही ते घर आवडलं आणि अचानक शिफ्ट झालं तर मग माझ्या नावानेच शंख करशील. तेव्हा ती चिडून विचारते की का सगळं करतायत तुम्ही हे? तेव्हा तो म्हणतो की अगं असं काय करतेस, मला नाही राहायचं इथे, मला इथे प्रत्येक दिवस जड जातोय. असं अचानक एका रात्रीत तर घराबाहेर नाही ना पडू शकत आपण.
आधी घर बघून ठेवावं लागेल. पण शैलजा अचानकच सांगते की मला नाही जायचं इथून कुठे. तेव्हा प्रभाकरसुद्धा खूपच वैतागतो. नाही जायचं आहे म्हणजे त्यालाही तिथे राहायचं नसतं. शैलजा सांगते की पण तुम्ही का जायचं म्हणता इथून? या घरात, या घरावर तुमच्या भावा इतकाच तुमचाही हक्क आहे. आता प्रभाकरला नक्की काय समजवायचं आहे शैलजेच्या डोक्यात शिरत नसतं. म्हणून तो उलगडतो आणि उघडपणे समजावतो की हे बघ, इथं न राहिलेलंच बरं आहे. शैलजा विचारते की का? ती ऊर्जा शिंदे केस लढते म्हणून? तेव्हा प्रभाकर सांगतो की मला 100% खात्री आहे की दादा ही केस हरणार आहे आणि त्यानंतर कुणाचा खापर कुणावरती फुटेल अजिबात सांगता येणार नाही आहे. इतके तमाशे होणार आहेत ना घरात, त्यापेक्षा आधीच निघून गेलेलं बरं. शैलजा रडकुंडीला येते की म्हणून आपण आपलं घर का सोडायचं? तेव्हा प्रभाकर सांगतो की ज्या दिवशी वाद झाले होते ना, तेव्हाच मला घर सोडायचं होतं. अगं असं काय करतेस? आजपर्यंत आपण आपला स्वाभिमान, आपला अपमान गिळून इथेच राहत आलो आहोत, पण आता बस. तेव्हा शैलजा जरासा आवाज चढवूनच बोलते आणि प्रभाकरला ती स्पष्टच सांगते की काय तुमच्या सेविंग्स आहेत हो? सांगा ना. तुमच्या या प्रामाणिकपणाच्या पायी तुम्ही काय कमावलेत? काहीच नाही. आणि आता जर आपण घर सोडून गेलो ना, तर सगळे पैसे तुम्ही रेंटवरती घालवणार आहात का? आणि हे घर एकदाचं सोडलं तरी ही इस्टेट, ही प्रॉपर्टी सगळी त्या आदित्य आणि शौर्याच्या घशात जाईल. मग माझ्या मुलींना काय मिळणार आहे? मी हे घर सोडून जाणार नाही आणि आता इथून पुढे माझ्यासोबत या विषयावर चर्चा करायची नाही अशी ताकीद देऊनच ती निघून जाते. इकडे कोर्टात मात्र ऊर्जाचं इतकं हसू होतं. त्यात हर्षवर्धन उठून आता टोमण्यांचा मारा चालू करतो की ब्लँक व्हिडिओ हा फक्त कोर्टाचा अमूल्य वेळ वाया घालवायचं काम करतायत. तेव्हा जज साहेब विचारतात की ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, तुमच्याकडे अजून कुठला साक्षीदार आहे का? तेव्हा ऊर्जा सांगते की हो आहे. या केसचं हे जे CCTV फुटेज होतं ते जिथून मिळाले त्या घराचे मालक कर्नल पाटेकर. पण हर्षवर्धन सांगतो की प्रोटोकॉलनुसार त्यांची साक्ष होऊ शकत नाही. मग आता विक्रांत बापाकडे बघतो, त्याच्या आमदाराकडे, आणि शिर्के त्याला हाताचा इशारा करून फक्त शांत राहायला सांगतो. त्यानंतर आता परत मायलॉर्ड विचारतात की दुसरा कोणी साक्षीदार आहे का तुमच्याकडे, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे? तेव्हा ऊर्जा सांगते की हो आहे. आणि ती अचानक सब इन्स्पेक्टर मानेचं नाव घेते. आता माने तर राहिला सोयला आमदाराचा माणूस, तो थोडीच ऊर्जाच्या बाजूने तोंड उघडणार आहे. इकडे पूर्वाचं मन मात्र थाऱ्यावर राहिलेलंच नसतं. सतत काळजी वाटत असते की केसमध्ये नक्की काय होईल. तेव्हा सोबतच्या तडवी काकू धीर देतात की पूर्वा, आपली ऊर्जा केस छानच लढेल. तेव्हा पूर्वा म्हणते की हो काकू, खरं तर मी स्वतःला शांत ठेवण्याचा खूप प्रयत्न करते. मला ऊर्जाची बोलायचं सुद्धा होतं, पण नेमका फोन दिव्यानं उचलला. आता दिव्याला सांगितलं होतं की पण तिने बहुतेक तिला निरोपच दिला नसेल. आणि आज सकाळी मी ऊर्जाला फोन करणार होते, पण मग परत विचार केला की केसचं काम असेल, केसच्या आधी कशाला फोन करायचा. मी काकू खरंच खूप शांत ठेवण्याचा प्रयत्न करते स्वतःला, पण मनात रुखरुख लागते, टेन्शन येतो. असंच राहून राहून एकच विचार येतोय मनात की मागच्या हिअरिंगच्या वेळी जे झालं होतं ते पुन्हा नको व्हायला. तुम्हाला आठवतंय ना की ऊर्जा कोणत्या अवस्थेत आले होते घरी? तो प्रसंग अचानक नजरेसमोर उभा राहतो. दळवी काकू पूर्वाच्या मनाला उभारी देतात की गो, कशाला उगाचच असला विचार करतेस? त्याच्यानंतर किती घटना घडून गेल्यात. म्हणजे तुमच्या घरातलं सामान बाहेर फेकलं, ऊर्जावरती 5 लाख रुपये खाल्ल्याचा आरोप लावण्यात आला, तरी पण पोरगी आपली डगमगली नाही, तर हिमतीने पुन्हा उभी राहिली. आता त्यावेळी जर तिने कच खाल्ली असती तर आता परत कोर्टात उभी राहिली असती का? पूर्वाला दळवी काकू हिंमत देते की आपली ऊर्जा केस छान लढणार आणि जिंकून सुद्धा दाखवणार. तेव्हा पूर्वाचं लक्ष ऊर्जाच्या बाबांकडे जातं, म्हणजे फोटोकडे त्यांच्या. तर आता इथे कोर्टात बघा, स्वतः ऊर्जाने इन्स्पेक्टर मानेंना कटघऱ्यात बोलावलेलं असतं. ते येतात. पद्मा आपापल्या जागी जाऊन शांत बसते, पण तिच्या मनातली भीती, घालमेल ती अजूनही शांत होत नाही. कटघऱ्यात येता क्षणी
ऊर्जा इन्स्पेक्टर मानेला पहिला प्रश्न विचारते की कर्नल पाटेकरांच्या घरचं CCTV फुटेज हे जे फॉरेन्सिक रिपोर्टसाठी पाठवलं होतं ते तुम्ही बघितलं होतं का? तेव्हा माने उत्तर देतात की हो, बघितलं होतं. आता विक्रांत आणि आमदार शिर्के नुसतं खाऊ का गिळून नजरेने बघत असतात त्या इन्स्पेक्टर मानेला. पण त्याच्या त्या पोकळ धमक्यांना भीक घालत नाही. तो स्पष्ट सांगतो. ऊर्जा विचारते की मग त्यामध्ये तुम्ही विक्रांत शिर्के आणि त्याच्या त्या मित्रांना पद्माच्या मागे पळताना पाहिलं होतं का? तेव्हा तो सांगतो की हो, मी बघितलं होतं की विक्रांत शिर्के आणि त्याचे 4ही मित्र पद्माचा पाठलाग करत होते आणि त्याची कॉफीही माझ्या फोनमध्ये आहे. ऊर्जा रिक्वेस्ट करते की तुम्ही ही कॉफी आत्ता कोर्टाला दाखवू शकता का? आता ऊर्जा गेम चेंज करेल की काय या भीतीने हर्षवर्धन ऑब्जेक्शन घेतो की मोबाईलमधला असला कुठलाही पुरावा ग्राह्य धरला जाऊ शकत नाही. यामुळे पुन्हा एकदा हेच सिद्ध होत आहे की प्रॉसिक्युशनकडे एकही पुरावा नाही आहे. आता जागीरदारांच्या घरी प्रभाकर शैलेजा दोघेही रूममधून बाहेर येतात आणि त्याला पाहता क्षणी कुमुदिनी आजी विचारते की प्रभाकर, अरे आपली कोर्टात इतकी महत्त्वाची केस चालू आहे आणि अजून तू कोर्टात गेलाच नाही आहेस. तेव्हा प्रभाकर सांगतो की मी तिथे कधी जाणारसुद्धा नाही. कुमुदिनी आजी विचारते की पण का? तेव्हा प्रभाकर तिला धक्कादायक बातमी देतो की कारण मी जहागीरदार असोसिएशन्समधून केव्हाच बाहेर पडलोय. पण कुमुदिनी आजी आता त्याला इतकी ओरडते की हा मूर्खपणा इथेच थांबवायला हवाय. पण आता तणावाचं वातावरण निर्माण होता कारण प्रभाकर कुमुदिनी आजीला त्याच्या आईला उलट उत्तर देतो की जर दादाला मी तिथे असल्या नसल्याचा काही फरक पडत नाही आहे, तू का स्वतःचं रक्त जाळतेस? आता हा उलट उत्तर देतोय. कुमुदिनी आजीला झटकाच बसतो. ती विचारते की प्रभाकर, अरे लहानपणी तुमची इतकी भांडणं झाली आहेत, 2 तासापेक्षा ती जास्त टिकली आहेत का कधी? तेव्हा शैलेजा म्हणते की पण ही भांडणं लहानपणीची नाही आहेत ना? त्यावर आजी तिला चांगलंच झापते की तू तर तुझं तोंडच बंद ठेव. तू फक्त आगीत तेल ओतायचं काम करतेस. इतक्यात विजया तिथे हजर होते. अगं जर विजयाला समेट घडवता येत नसेल तर तू पुढाकार घे ना. आता विजया येऊन विचारते की तुम्ही माझ्यावर का घसरताय? तुम्हाला काय वाटतं की गोष्टी मुद्दाम मी ताणून धरते? तेव्हा आजी विचारते की अगं पण सोडवतही नाहीच ना तू. मुद्दामच शैलेजा टोमणं मारते की अहो आई, वहिनी हल्ली किती बिझी असतात. नाही म्हणजे भरपूर काम असतं ना त्यांना, त्यातच सुनेला त्रास द्यायचा असतो. तेव्हा विजया स्पष्ट ताकीद देते की मी काही कोणाला त्रास देत नाही, माझी मला भरपूर काम आहेत. आजी आता त्यांची अशी काही कान उघडणी करते ना की गप्प बसा तुम्ही दोघे. हे जहागीरदारांचंच घर आहे ना. प्रभाकर, शैलेजा, विजया, काय चाललंय तुमच्या तिघांचं नक्की? तुम्ही माझ्याच सुना आहात ना? तेव्हा शैलेजा पुन्हा टोमणे चालू करते की आईसाहेब, ज्या दिवशी वाद चालते ना त्या दिवशी तुम्ही तिथे असायला हवं होतंच. उगाच तुम्ही भाऊजींना डोक्यावर बसवून ठेवलेत. तुमच्याबद्दल आणि यांच्याबद्दल जे काही बोललेत ते ऐकलं असतं ना तर तुम्ही थांबल्यासुद्धा नसतात या घरात. तरी आमच्या मनाचं मोठेपणाच आहे की आम्ही अजूनही हे घर सोडलेलं नाही आहे. मला तर त्याच दिवशी हे घर सोडायचं होतं. शैलेजाचं वाक्य ऐकून प्रभाकर धक्क्याने तिच्याकडे बघतो. म्हणजे किती नाटकी बाई आहे ती. आजी तिची खरडपट्टी काढते की खबरदार, आत्ता बोललीस पुन्हा असलं काहीही बोलायचं नाही. आजीने आता रुद्ररूपच धारण केलेलं असतं जणू आणि ती त्या तिघांचीही चांगलीच कान उघडणी करते पुन्हा की खबरदार, कोणीही घर सोडून जाण्याचा विचार जरी केला तरी जहागीरदारांच्या कित्येक पिढ्यात 2 भावंडांनी कधीच वाद घातलेले नाही आहेत. उगाचच तुम्ही नवीन पायंडा पाडू नका, कारण तुमच्या पिढीनंतर दुसरे 2 भावंड आहेत या घरात. तुमच्यामुळे जर पुन्हा या घरात जर काही वाद झाले तर मला ठोस निर्णय घ्यावा लागेल, जो की तुम्हाला सहन करावाच लागेल. आजी त्यांना ताकीद देऊन निघून जाते. त्यानंतर प्रभाकरही त्याच्या कोर्टच्या कामासाठी निघून जातो. शैलेजा, विजया दोघी एकमेकांकडे इतकं खाऊ का गिळून नजरेने बघतात. पण आता इथे कोर्टात मात्र धमाका होणार आहे, कारण ऊर्जा स्पष्ट कोर्टाला सांगते की माझ्याकडे सबळ पुरावा आहे. युअर ऑनर,
कारण या केसमध्ये साक्षी पुराव्यांचे फेरफार होऊ शकते. साक्षीदारांना पैसे चालून विकत घेतलं जाऊ शकतं, त्यांना धमकावून दबावात आणलं जाऊ शकतं. हे मला माहिती होतं. त्यावर आता हर्षवर्धन ऑब्जेक्शन घेतो आणि युअर ऑनर उलट ऊर्जाला ताकीद देतात की गृहीत धरून कोणालाही काहीही बोलू नका. तुमच्याकडे जर पुरावे असतील तर दाखवा. ऊर्जा सांगते की सॉरी, पण मी एक शक्यता बोलून दाखवली आणि माझे साक्षीदार पुढचे आहेत, ते म्हणजे फॉरेन्सिक ऑफिसर कारंत सर. क्या बात है ऊर्जा. नाही म्हणजे ऊर्जाने असा काही जबरदस्त पलटवार केला ना हर्षवर्धनवरती. फॉरेन्सिक ऑफिसर कारंत जेव्हा कटघरात येऊन थांबतात ना, तेव्हा ऊर्जा कोर्टाला सांगते की हे बघा युअर ऑनर, आम्ही जो सबळ पुरावा मिळवला होता, कर्नल पाटेकरांच्या घरातलं CCTV फुटेज ज्यामध्ये विक्रांत स्पष्ट दिसतोय, त्या पुराव्याचा आम्ही पंचनामा केला होता आणि त्यानंतर तो पुरावा अर्थात गायब केला जाऊ शकतो किंवा नष्टही केला जाऊ शकतो याची भीती बाळगून आम्ही त्याची हॅश व्हॅल्यू काढली होती. फॉरेन्सिक ऑफिसरला ती सांगते की हॅश व्हॅल्यू म्हणजे नक्की काय, याचा अर्थ सांगा. आता फॉरेन्सिक ऑफिसर कारंत हे युअर ऑनर आणि कोर्टाला समजावून सांगतात की हॅश व्हॅल्यू नक्की काय. प्रत्येक डिजिटल व्हिडिओची एक फिंगरप्रिंट असते. ही एक अद्वितीय अल्फा न्यूमरिकल स्ट्रिंग आहे जी डिजिटल फिंगरप्रिंटप्रमाणे काम करते. जसे माणसांमध्ये फिंगरप्रिंट वेगवेगळे असतात, तसेच डिजिटल व्हिडिओमध्ये सुद्धा ही वेगवेगळी फिंगरप्रिंट असते. फिंगरप्रिंटमध्ये जसं काही चेंज झालं, तसंच व्हिडिओमध्ये जर काही फिंगरप्रिंट बदलली गेली तर ते आपल्याला लगेच कळतं आणि त्यालाच आपण हॅश व्हॅल्यू म्हणतो. आता हर्षवर्धन पार हादरूनच जातो की, कारण तो अजूनही गाफील होता. त्याला इतकंच वाटत होतं की त्याने पुरावे गायब केलेत, म्हणजे ऊर्जा काहीच करू शकत नाही. पण कसा बॉम्ब फोडला ना ऊर्जाने. पुढे ती ऑफिसरला विचारते की बरं, मला आता तुम्ही सांगू शकता का की हॅश व्हॅल्यूचा वापर कशासाठी केला जाऊ शकतो. ते उत्तर देतात की कोणत्याही फाईलची अखंडता तपासण्यासाठी किंवा पुराणांमध्ये झालेले फेरफार तपासण्यासाठी. आत्ताच सांगितल्यानुसार ती त्याची कॉपी असते, म्हणजे काही डुप्लिकेट सामग्री वापरण्यात आली असेल तर ते लगेचच पकडतं. आता पुढे ऊर्जा मोठा धमाका करते, ज्याने पुरावा गायब करण्यात आला आहे हे कोर्टात सिद्ध होतं. ऊर्जा त्या फॉरेन्सिक ऑफिसरला प्रश्न विचारते की कर्नल पाटेकरांच्या घरात जे CCTV फुटेज मिळालं होतं, ते जेव्हा तुमच्याकडे आलं होतं तेव्हा ते ब्लँक होतं का. कारण ते इथे जेव्हा दाखवलं आहे तर ते पूर्णपणे ब्लँक आहे. तेव्हा ते स्पष्ट सांगतात की नाही, ते फुटेज तर त्यावेळी व्यवस्थित होतं आणि स्वतः मी ते माझ्या लॅबोरेटरीमध्ये चेकसुद्धा केलं होतं. ऑफिसर कारंत पुढे सांगतात की आणि मी तर त्याचा रिपोर्टसुद्धा सबमिट केला होता. तेव्हा ऊर्जा विचारते की पण तुम्ही त्या व्हिडिओची हॅश व्हॅल्यू काढली होती का. तेव्हा ते सांगतात की हो. आणि आता ऊर्जा कोर्ट अगदी दणानून सोडते, कारण ती कोर्टाकडे परवानगी मागते की माझ्याकडे त्याची कॉपी आहे आणि मला ती कोर्टात सादर करायची आहे आणि समोरून मायलॉर्डची परवानगी मिळते सुद्धा. आता तिथे चर्चांना उधाण येतं. ऊर्जा पटकन त्याची कॉपी असलेला पुरावा जो आहे पेनड्राईव्ह, तो तिथे कोर्टासमोर सादर करते. आता युअर ऑनर तो पेनड्राईव्ह चेक करतात आणि त्यानंतर जेव्हा तो पेनड्राईव्ह लॅपटॉपला कनेक्ट केला जातो तर पटकन आता समोर व्हिडिओ प्ले होते आणि आमदार विक्रांत सोबतच हर्षवर्धनच्या पायाखालची जमीनच सरकते. स्वतःला खूप हुशार आणि शहाणा समजत होता ना तो ग्रेट हर्षवर्धन जहागीरदार. एका झटक्यात नाड्या आवळल्या ऊर्जाने. आता समोर CCTV फुटेज चालू होतं, ज्यात पद्माने साक्ष दिल्याप्रमाणेच पद्मा पोळ्यांचा डबा घेऊन ही विक्रांतच्या घरी जाते आणि त्यानंतर थोड्याच वेळात विक्रांतचे मित्र पद्माच्या मागे लागलेले दिसतात आणि त्यात स्पष्टपणे दिसतं की विक्रांतसुद्धा तिथे हजर होता. आणि मग काय, विक्रांत, हर्षवर्धन, आमदार, त्याचे मित्र, त्या सगळ्यांच्या तोंडचं पाणीच पळालेलं असतं आणि अभिमान वाटतो शौर्यला आपल्या बायकोचा. काय एका झटक्यात खेळ पालटला यार. प्रेक्षकांनो, भाग मस्तच होता. आता तुम्हाला माहिती आहे
भाग संपतो इथे. पण कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. पण पुढे मोठा ट्विस्ट आहे, कारण स्वतः ऊर्जा हर्षवर्धनवरतीच गंभीर आरोप लावते की या केसमध्ये साक्षी पुरावे नष्ट केले जाऊ शकतात. हे मला आधीपासूनच माहिती होतं. त्याची दाट शक्यता होती. म्हणूनच त्याची कॉपी म्हणून मी हा पुरावा स्वतःजवळ ठेवला होता. आता हे काम दुसरं कोण करू शकणार आहे? ज्याला या पुराव्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो तोच. एक म्हणजे विक्रांत शिर्के आणि दुसरं हर्षवर्धन जहागीरदार. हर्षवर्धनचं नाव घेता क्षणी भर कोर्टात तो चौथानून ऊर्जाच्या अंगावर येतो आणि तेच त्याला महागात पडतं. म्हणजे पुढचे भाग जबरदस्त, खतरनाक, इंटरेस्टिंग राहणार आहेत. कारण यावेळी ऊर्जाने हर्षवर्धनला मात दिली. फार फुशारका मारत होता ना, बरोबर तोंडावर आपटलाय. तर प्रेक्षकांनो, सबस्क्राईब आवर्जून करून ठेवा, जेणेकरून पुढचे जबरदस्त भाग तुम्हाला बघायला मिळणार आहेत. सोबतच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक तर जरूर करा.